हॅलो, नमस्ते सर्व ताई दादांना. श्री स्वामी समर्थ. तर चला, सकाळचे 5:30 वाजले होते आणि घरातल्या कामाला सुरुवात करायची होती. पण मी 5:30ला उठत नाही बरं का. तुम्हाला वाटेल की ताई रोज 5:30ला उठते का, असं नाही. फक्त ज्यावेळेस शिलाईचं काम बाबा आता अर्जंटच द्यायचं आहे त्याच वेळेस जरा असं म्हणजे करावं लागतं, लवकर जरा उठावं लागतं. तसं मी 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत उठतच असते. पण आहे ना, असं काही जर असेल ना आणि दिवाळीचं सीझन जर असेल ना, तर रात्री 2 वाजेपर्यंत, तर कधी पहाटेच उठून 3 वाजता 3:30 वाजता पण शिलाईसाठी बसावं लागतं. आता ज्या ताई शिलाई काम करतात ना, त्यांना माहिती असेल की आपल्याला शिलाई कामासाठी काय काय करावं लागतं. आणि त्या अगोदर आहे ना, नुसतं शिलाई काम म्हणून जमणार नाही, तरी ना घरातली जिम्मेदारी सगळे सांभाळावं लागतात पहिल्यांदा. म्हणजे घरातल्यांचीही चिडचिड होणार नाही, सगळ्यांना वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यानंतरच आपली स्वप्न आपण पूर्ण करायची आहेत. आणि जे आपण कस्टमरला शब्द दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. म्हणजे एक मी तुम्हाला उदाहरण देते, की ज्या ताई नवीन शिकणारे असतील शिलाईकाम, त्यांनासुद्धा उपयोगी होणाऱ्या गोष्टी आहेत, की तुम्ही असं म्हणताल, की ताई आमच्या घरातले ओरडतात आणि मी शिलाई कामाला बसले की मग असं चिडचिड होती. बऱ्याचशा म्हणजे मी आता माझे कस्टमर पण त्यांचं जे सांगतात ते तुम्हाला सांगते मी. तर असं करायचं म्हणजे घरातल्यांची चिडचिड नाही व्हायला पाहिजे ना, त्यासाठी आपण आपली घरातली जिम्मेदारी पहिल्यांदा सांभाळायला शिकायचे. घरातलं ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांचं जिथल्या तिथं करून मग आपल्या कामाला सुरुवात करायची. त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच आहे ना, स्वतःमध्ये चेंज करायचं आहे आणि स्वतःमध्ये पहिला मोठा बदल घडवायचा आहे, की घरातल्यांची सगळं जिथल्या तिथं कामं झाल्याशिवाय आपल्या ह्या कामाला आपण हात लावायचा नाही. तर आता तुम्ही म्हणताल, "हसती का काय ताई? तुझं डस्टबिन पूर्ण भरलं आहे, पण मला वेळ मिळेना बाहेर टाकण्यासाठी. उठले की शिलाई कामाला बसते, त्यामुळे ना डस्टबिन पूर्ण भरत आलेलं आहे." तर हे असं होतं, ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी असतात आणि काही गोष्टी आहेत ना आणि काही गोष्टी इग्नोर करायच्या असतात आणि घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो बरं का. ह्यामध्ये मी प्रत्येक दादांना, प्रत्येक मावशींना सांगेल, की तुमची मुलगी किंवा सून असेल तर तुम्ही असं सांभाळून घ्यायला शिका. त्यांची स्वप्न त्यांना पूर्ण करता आली पाहिजे बरं का. तर त्यासाठी तुमचा सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. जे दादा असतील ना, तर त्यांनी त्यांच्या मिसेसला खरंच सपोर्ट करायचा आहे. आता मला आमच्या ह्यांचा सपोर्ट आहे ना, त्यामुळेच मी ह्या गोष्टी करू शकते. तर आता मी सायकल बाहेर काढून ठेवते. तर थोडंफार तुम्हाला सायकलचा एक किस्सा सांगते. तर ही सायकल राहुल ज्यावेळेस 5वी-6वीला गेला त्याच्या वाढदिवसाला मी घेऊन दिली होती. मी म्हणजे आम्ही दोघांनी. तर ह्यासाठी आम्ही अगोदरच पैसे साठवायला सुरुवात केली होती. त्यावेळेसला त्याला 5,000ला ही सायकल घेऊन दिली होती आणि ही दुकानातच असते बरं का सायकल. आणि ज्यावेळेस मी लहान होते ना, त्यावेळेस मला खूप सायकल चालवायला आवडायची. पण आहे ना, कसं म्हणतात, की त्यावेळेस असं नव्हतं होत बरं का, मुलांसाठी एवढं काही गोष्टी जमाजमी नव्हतं होत. कारण आता आम्ही 4 भावंडं असल्यामुळं कोणाकोणाची हौस करणं ना असं होत होतं आणि मला खूप सायकल चालवायला आवडायची. पण मला आहे ना, आमच्या पाहुण्यांच्या मुलांच्या सायकलीला हात लावला ना, त्यावेळेस सुद्धा हातातून सायकल काढून घेतलेली. तर आहेत पाहुणे असे त्यांच्याकडून झालेले असं, की त्यांनी माझ्या हातातून सायकल काढून घेतली होती. पण मी माझ्या मुलांची ना छोटी-मोठी माझ्या जशी परिस्थिती आहे ना, त्यानुसार मी माझ्या मुलांना आहे ना, ज्या गोष्टी मला नाही मिळाल्या तर मला त्यांना मिळवून द्यायचे आहेत आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे बरं का, की त्यांना जास्त माझ्यासारखा स्ट्रगल त्यांनी नाही करावं, अशी मी स्वामींपुढं प्रार्थना करत असते रोज-रोज. का तर मी आणि परीच्या पप्पांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि खूप वाईट-वाईट दिवसातून आम्ही ह्या इथपर्यंत आलेलो आहे. तर मला असं वाटतं, की आपल्या मुलांना तरी असं होऊ नये आपल्या त्यांच्या बाबतीत. म्हणून आहे ना, मी म्हणतात ना दिवसाचा रात्र करते आणि मी आणि परीचे पप्पा पण. तर आम्ही दोघंही खूप मुलांचे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप धडपड चालू असते आमची आणि त्यांना सगळ्या गोष्टी वेळेवर मिळाव्यात ह्यासाठी प्रयत्न चालू असतात. पण आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत असतो. पण प्रयत्नशी परमेश्वर असं आहे ना, तसंच काही असतात गोष्टी. तर मुलांचे सगळे हौस-मौज पूर्ण करण्यासाठीच ही धडपड चाललेली असते बघा. आणि आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या ना आपल्या लहानपणी, त्या आपल्या मुलांना मिळाव्यात, असे प्रत्येक आई-बाबांना वाटत असतं. तर मीही तेच करत असते. आणि चला आता ते बाकीच्या गोष्टी तर ते काही बोललं तर संपणार नाही. चला आता मी शेजारी दाखवते. आमच्या इथे क्रिसमसमुळे त्यांनी हे केलेलं आहे, लाइटिंग वगैरे केली. ते आता गावाला गेलेले आहेत बरं का. आणि झाडलोट सगळी पूर्ण झाली आणि त्यानंतर म्हणलं चला आता अंघोळीचं पाणीही तापलं होतं, तर म्हणलं अंघोळ करून घ्यावं. तर बाहेर आले ना, तर एवढं काही थंडी नव्हती बरं का, पण घरातच खूप थंडी वाजत होती. म्हणून मी स्कार्फ बांधून सकाळी झाडूला सुरुवात केली आणि म्हणलं चला आता जाऊ दे, थंडी-थंडी म्हणून जमणार नाही. आपली कामाला तर सुरुवात केलीच पाहिजे. मग दूध तापवायला ठेवलं आणि लगेच चहा करून घ्यायचा होता आणि सगळीजणं झोपलीच होती. त्यामुळे त्या रूममध्ये मी गेलेच नाही. दरवाजा उघडून घेतला होता आणि दोन्ही रूममध्ये असले कसं होतं, मुलं असली ना झोपलेली, की मग मी तिकडे डिस्टर्ब करायला जात नाही. माझ्यामुळे त्यांना नको त्रास आणि परीचे पप्पा पण झोपले होते. तर मी आपला मस्त असा गुळाचा चहा करत होते. तर गूळ पावडर घेत आहे बरं का आणि छान असा गूळ पावडरचा चहा केला आणि चहा घेतल्यानंतर खरंच छान वाटतं बरं का असं. म्हणजे कामाची सुरुवात आहे ना थंडीच्या दिवसामध्ये चहापासूनच सुरुवात करूशी वाटते. तर मी आता पहिल्यांदा चहा घेणार आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची आणि अशा बऱ्याचशा ताईंना मी सांगत असते, की तुम्ही सुद्धा आहे ना, असं प्रयत्न तर नक्कीच करायचे आहेत, की म्हणजे कारणं देत बसण्यापेक्षा आहे ना, मला असं वाटतं
प्रत्येक ताई ना खूप कारणं सांगतात. आपण जर म्हणलं असं करा, तसं करा, तर ते प्रयत्न करण्यापेक्षा ना कारणं भरपूर सांगतात. तर मला असं वाटतं, की असं ताईंनी ना म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात तरी चांगली केली पाहिजे आणि तुमची जी स्वप्न असतील, तुम्हाला जे आवडत असेल, तर ते तुम्ही करण्यासाठी ना प्रयत्न तर करा. प्रयत्न केले तर सगळं होत असतं व्यवस्थित आणि बऱ्याचशा ताईंना कारणं खूप शोधतात बरं का. म्हणजे त्यांची काय स्वप्न असतील ना, नुसतं सांगणार, "हो, आत्ता करणार आहे, नंतर नाही करणार आहे, बघू." तर बघू म्हटलं तर तुम्ही कधीच काय करू शकत नाही आणि प्रयत्न करायच्या अगोदरच हार मानली, मग तर काहीच होऊ शकत नाही. तर चला आता गप्पा मारत-मारत मी उडदाची डाळसुद्धा भिजायला घातली आणि आज होते उडीद वडे. मुलांना पण जरा सुट्टी होती त्याच्यामुळे म्हटलं चला आता उडीद वडे करायचे होते. तर उडीद वड्याच्यासाठी मी डाळ भिजत घालणार होते आणि त्यानंतर मुलं उठल्यानंतर अंघोळ्या झाल्यानंतरच वडे करायचे होते. मी तोपर्यंत म्हणलं काही ब्लाऊज होतील ना शिवून, 1-2 ब्लाऊज जरी झाले तरी जरा थोडंसं काम जास्त झाल्यासारखं वाटतं. तर मग म्हटलं चला साड्या पण पिको फॉलला लावायच्या होत्या आणि मग ब्लाऊज वगैरे शिवून घेतले मी. जे म्हणजे 6:30 वाजेपर्यंत काय होईल तेवढं म्हटलं घ्यायचं शिवून पटपट. 7 वाजेपर्यंत मुलं उठतात. मग असं एक-एक दिवशी करावं लागतं आणि परीच्या पप्पांना नाईट शिफ्ट असली की बाहेरचं दार अंगण झाडायचं माझ्याकडे काम येतं. म्हणजे रोजच नाही बरं का. तसं तर म्हणजे ते पण झाडू मारतात, मी पण झाडू आम्ही दोघंही मिळून करत असतो आणि दोघांनी मिळून जर कामं केली ना, तर घरात चिडचिड पण होत नाही आणि सगळं व्यवस्थित टापटीपीत आणि स्वच्छताही राहते आपल्या घरामध्ये. त्यामुळे अशा गोष्टी सगळ्यांनी दोघांनी मिळून करत जावा. तर बघा टायमिंग 6:45 झाले होते आणि टायमिंग तर किती पटपट उरकतो बघा असं वाटतं, की किती काम करावं आणि टायमिंग तर नुसता पटापट चाललेला असतो. तर मी आता किचनमध्ये आले होते. एक ब्लाऊज पूर्ण झाला शिवून तो आणि मग मी किचनमध्ये आले आणि म्हणलं बाकीचे परत एकदा चहा तोच राहिलेला परत गरम करून प्यायचा होता मला आणि थोडं असं म्हणजे उजेडात आलं होतं बरं का. पाठीमागच्या खिडकीतून छान असा उजेड पण दिसतो. तर उजेडात आलं होतं. त्यामुळं म्हटलं चला आता राहिलेला परत एकदा चहा गरम केला आणि चहा परत एक पीत आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर स्वामींचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचे बरं का. शिलाई कामासाठी जर बसायचं आहे ना, मी पहिल्यांदा स्वामींना नमस्कार करते आणि मग शिलाई कामाला सुरुवात करते. तर तुमच्यासोबत सुद्धा असं स्वामींचा आशीर्वाद असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींनी तुमच्या इच्छा पूर्ण कराव्यात हीच मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते. तर चला सगळ्यांना बाय बाय. आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.